हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अजित पवार आमच्या बोकांडी बसवले, अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। कार्यकर्ता अजित पवारांवर बोलत असताना भाजपच्या राहुल कुल यांनी विरोध का नाही केला? अमोल मिटकरींचं वक्तव्य, तर मिटकरींना उत्तर देणार नाही, राहुल कुल यांची प्रतिक्रिया। सुदर्शन चौधरींची अजितदादांवर बोलायची लायकी आहे का? भाजप वरिष्ठांनी वाचाळ पदाधिकाऱ्यांना थांबावं, अजित पवार गटाच्या रुपाली पाटील आक्रमक। भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरी यांच्या विरोधात अजित पवार गट आक्रमक, तर सुदर्शन चौधरींकडून दिलगिरी व्यक्त। भाजप लोकनेत्याला संपवतं, भाजपा कार्यकर्ता अजित पवारांवर बोलतो याचं वाईट वाटतं, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाच्या 4 ते 5 आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली, सूत्रांची माहिती, दादांचे आमदार जयंत पाटलांना भेटल्यानं चर्चांना उधाण। भाजप पंकजा मुंडेंना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची शक्यता, पंकजा मुंडे विधान परिषदेवर पाठवल्यास मंत्रिपदाचीही शक्यता। उद्या भाजपच्या कोअर कमिटीची फडणवीसांच्या निवासस्थानी बैठक, भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार। विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास, दोघांमध्ये चर्चा, लिफ्टच्या बाहेर असणाऱ्यांनी विचार करावा, भेटीनंतर ठाकरेंचं सूचक वक्तव्य। नाना करते प्यार कर बैठे, असं काही होणार नाही, लिफ्टमधील भेट योगायोगानं, विधान भवनातील फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंची प्रतिक्रिया। लिफ्ट 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या लिफ्टमध्ये गेल्यानं अडकले, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल। लंडनच्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा पंचतारांकित शेती बरी, ठाकरेंना शेतीतली फळं पाठवणार, एकनाथ शिंदेंचं ठाकरेंना उत्तर। विद्यार्थिनींनी चंद्रकांत पाटलांना पोस्टानं बदाम पाठवले, महिलांना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची आठवण करून देण्यासाठी बदाम पाठवले। विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार माधुरी मिसाळ, एकनाथ खडसे यांच्यामध्ये भेट, मागून येणाऱ्यांना आधी संधी मिळते, एकनाथ खडसेंकडून खंत व्यक्त। रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट, पावसाच्या तडाख्यामुळे नागरिकांची तारांबळ, आजही दिवसभर पावसाची बॅटिंग सुरूच राहणार। भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात, नाणेफेक जिंकत इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, रोहित विराटच्या कामगिरीकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।